कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हो करकटेवरी ठेवूया करकटेवरी ठेवूया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हो आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हो निरंतर येची ध्यान ओ तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कंठी कंठी कौस्तुभमणी तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे आवड निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर
आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुका म्हणे माझे हे ते सर्व सुख तुका म्हणे माझे हे ते सर्व सुख म्हणे माझे हे ते सर्व सुख तुका म्हणे माझे हे ते सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर महिना श्रीमुख पाहि नाश्री आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर काशी पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर निरंतर हे चेहरा आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हे चिधान आवडे निरंतर हे चिधान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिधान आवडे 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 निरंतर हे चिधान आवडे निरंतर हे चिधान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर
पासे विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा आवडी
विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधवा बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय राम हरि हरि जय राम हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम जय जय विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी वसे आपणासे दर्शने आपणासे दर्शने आपणासे दर्शने देवतया जवळी असे आपणासे दर्शने आपणासे दर्शने आपणासे दर्शने काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समता समता बुद्धी झाली समता देवतया जवळी वसे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने
अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता ऐसा जाता ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता ऐसा जाता ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे विश्वदेव सत्यते विश्वदेव सत्यते देवतया जवळी असे देवतया जवळी असे साजाचा अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे विश्वदेव सत्यते विश्वदेव सत्यते सत्यते देवतया जवळी असे देवतया जवळी असे आपणाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे पापनाचे दर्शने पापनाचे पापनाचे दर्शने दर्शने पापनाचे आपणाचे दर्शने पापनाचे 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 दर्शने दर्शने देवतया जवळी असे देवतया जवळी असे पावनाचे दर्शने पावनाचे दर्शने पापनाचे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने देवतया जवळी असे देवतया जवळी असे
मुकुंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम धन्वादितं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्म्यम् एकं नित्यविमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणात् वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दं प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातोन्मुनेन्द्रे समागत्य तिष्ठन्ति आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरणा संतांची दुसरी चरणा संतांची पदाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पादाने कथेचा विचारू त्याच्या पादाने कथेचा विचारू पांडुरंगिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रय जननी देवाचे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने विठ्ठला विठ्ठला ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी आजची ही जी काही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली आहे तुम्हा सर्व मायबाप वैष्णव भक्तजनांना कल्पना आहे माहिती आहे तरी एक कीर्तनाचा भाग शिष्टाचार म्हणून थोडी प्रस्तावना मी तुमच्यासमोर व्यक्त करतो। गेल्या 2 वर्षापासून एक सातत्याने महाराजांवर प्रेम करणारी सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या मनामध्ये एक विचार असा होता की हा अशा प्रकारचा एक 65चा उत्सव या ठिकाणी करावा। हा विचार हळूहळू अंकुरित होता वृक्ष झाला आणि तो परिपक्व झाल्याच्या नंतर त्याचं फल परिणाम स्वरूप म्हणजे आजचा हा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। माझ्या आधी या विषयावरती अनेक वक्ते आणि अनेक ज्ञानी मंडळी बोलून गेलेले आहे, पण तरीसुद्धा
थोडासा एक आगळा वेगळा प्रकाश या 65च्या उत्सवावरती टाकावा, या पवित्र भावनेतून काही गोष्टी मी तुमच्या समोर शास्त्रार्थाच्या दृष्टीने स्पष्ट करणार आहे. फक्त एवढीच अपेक्षा आहे की तास सव्वा तास मी जे काही कीर्तन करेल ते आपण फक्त शांत चित्ताने ऐकावं, एवढीच नम्र विनंती करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. विठाला वारकरी भूषण गुरुवर्य हरिभक्तपरायण शारंगधरजी महाराज यांचा हा 65 उत्सव या ठिकाणी आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, भाविक भक्तांच्या, संतांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातोय. हा उत्सव 3 दिवसाचा आहे. आज योगायोग ही असा आहे की हरिदिन एकादशीचा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळामध्ये आईसाहेबांच्या प्रांगणामध्ये आपण हरिकीर्तनाचा सारखं श्रवण करतो आहे. हे आपलं महत्भाग्य आहे. मी त्या संदर्भात तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की या सृष्टीमध्ये जे जे लोक आतापर्यंत जन्माला आले, राहिले, गेले, यांच्याविषयी उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे एक चक्र चाललं. पण असे काही जीव आहेत की जे परमार्थाच्या वाटेवरती आहेत आणि हा प्रवास करता करता हे एक आयुष्य त्या प्रवासासाठी पुरेसं ठरत नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्म त्याच्यासाठी घ्यावे लागतात. पण हा जो एक साधक वर्ग आहे, या साधकातला एक साधक असा आहे ज्याला या संसाराच्या बाबतीत जो अनुभव आला, या संसाराच्या याच्याने जो पोळला गेला, याचे दुःख वेदना ज्याला असह्य झाल्या आणि त्याची परिणिती तुमच्या आमच्या ठिकाणी होणारी, जर तुम्ही आम्ही लोक संसारामध्ये जर अशा प्रकारे पोळले जात असू तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जो येतो तो वैताग असतो आणि साधकाच्या ठिकाणी येते ते वैराग्य आहे. विठाला ज्यांना असं वैराग्य आलं किंवा असं वाटून गेलं, नको हा संसार विषयाचे भोग, नको आहे आता, याच्यातून कुठेतरी निवृत्त व्हावं. काही काही लोकांना निवृत्तीची शेवटपर्यंत इच्छा होत नाही, म्हणून सरकारने 58-60 करून ठेवलेलं आहे बरं का. पण एक अशी प्रोव्हिजन आहे, व्हॉलेंटरी रिटायरमेंट, स्वइच्छा निवृत्ती. आणि हा शब्द मला फार आवडतो. जसं एखाद्या कर्मचाऱ्याला स्वइच्छा निवृत्ती घेता यावी, तशी संसारात सुद्धा साधकाला स्वेच्छेने निवृत्त होता आलं पाहिजे. आणि अशा निवृत्तीची, ज्या वैराग्याची चाड ज्यांना ज्यांना होती, अशी साधना करता करता या प्रवासात ज्यांची ही यात्रा त्या जन्माची थांबली, भगवंताने कृपावंत होऊन अशा जीवांना जर कुठे जन्माला घातला असेल तर तो त्र्यंबकेश्वराचा परिसर आहे, जिथे निवृत्तीनाथांचा अधिष्ठान. एक दुसरा वर्ग आहे ज्याला ज्ञानाची चाड होते. असा जो ज्ञानप्राप्तीच्या ठिकाणी अभिलाषी असलेला जो भक्त वर्ग आहे, त्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी जवळ घेतलं, आळंदीच्या ठिकाणी बरं का. जिथे भक्तीची चाड होती ते सासवडकडे आले, सोपान काकांच्या जवळ. पण गडे हो, एक सांगतो तुम्हाला, मी निवृत्ती वैराग्याची चर्चा केली, ज्ञानाची केली, भक्तीची केली, पण तुम्हाला सांगतो की ज्यांचं नाव मुक्तीच्या यादीवर होतं ते सगळे या ठिकाणी जन्माला आले. हा मुक्तीचा प्रदेश आहे बरं का. आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सगळे लोक भाग्यवान आहोत की आमचा हा साधकाचा प्रवास होता होता आता शेवटपर्यंतच्या याच्यावरती आम्ही आलेलो आहे. पण इथे थोडंसं सावध असणं गरजेचं आहे. ती सावधानता काय आहे हे कळण्यासाठी मला असं वाटते हा 65चा उत्सव आहे. विठाला तुम्ही म्हणाल 65चा आणि मुक्तीचा काय संबंध महाराज, बरं का. पण मी थोडंसं बोलून जातो. तुम्ही असं लक्षात घ्या, आमची भारतीय संस्कृती मोठी दिव्य आहे.
इथे जन्माला आल्या बरोबर जनन शांतीपासून मग जावळ असेल, नामकरण असेल वगैरे वगैरे अनेक संस्कार आहेत. प्रथम चंद्रदर्शन, देवदर्शन, पहिल्यांदा अन्नाचा घास भरवताना, पाणी पाजताना, अशा सगळ्या प्रकारचे संस्कार जन्मापासून केले जातात. आणि मग तुम्ही एक बघा, या क्रमाने जर पुढे गेले तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या जन्माला आलेल्या लहान मुलाला जेव्हा पहिल्यांदा दात येतात, माय बहिणींना हा अनुभवाचा विषय जवळचा माहिती आहे. जेव्हा पहिल्यांदा दात येतो त्याची लक्षणं कशावरून ओळखता येतात की पोराला दात यायला लागली, सुरुवात झाली. एक तर शी व्हायला लागली, ताप यायला लागला, नाही तर डोळे यायला लागले, म्हणजे दाताचं लक्षण आहे. बरं का? मग मला सांगा, तोंडात येणारा नवीन दात तरी सहजासहजी आला का? येतानाही त्रास देतच आला, जाताना सहज जाईल का? मग आलं का तुमच्या लक्षात? मला काय वाटतं? जीव येताना सुद्धा, जन्माला येताना अनेक यातना भोगत आला. 9 महिने ऐशा कारागारी, 9 महिने देह श्रमाला. बरं का? मदालसा प्रकरण पहा, त्याच्यामध्ये सगळं वर्णन आलं. मला विस्तार करायचा नाही, विस्तार भयापोटी थोडक्यामध्ये बोलायचं आहे. ज्या यातना भोगल्या गर्भीच्या, त्याच्यानंतर हा दुःखाचा जो ससेमिरा पाठीमागे लागला, मग त्याच्यानंतर जे नवीन इंद्रिय मिळाले, ते इंद्रिय वृद्धिंगत होत असताना त्यांच्याही एक वेगळ्या वेदना आम्ही भोगलेल्या आहे. गर्भामध्ये भोगलेल्या आहे, जन्माला आल्याच्या नंतरही भोगलेल्या आहे. आणि त्या भोगत असताना मग तुम्हाला आठवत असेल, आईने त्यावेळेला डोळे आले असतील, अमकं झालं असेल तर कोणकोणत्या देवांची पूजा केली आहे. बरं का? हा सगळा देवाशी जोडून संबंध त्या ठिकाणी झालेला. मग आता या 65चा खरा शास्त्रार्थ असा आहे की 65 हे वय ज्या वेळेला होते, तर जसे इंद्रिय प्राप्त होताना ज्या वेदना किंवा जे दुःख झाले, तसे आता इथून इंद्रिय जे शिथिल होणार, जे पंचमहाभूताकडे ज्यांचा प्रवास होणार, त्यावेळेला ज्या वृद्ध काळाच्या आणखीन यातना जीवाच्या ठिकाणी होणार, त्या होऊ नये याच्यासाठी ज्या देवतांचं पूजन केलं पाहिजे की हे पंचमहाभूतांनो, हे देवतांनो, या वृद्ध कालच्या या वेदना सहन करण्याची क्षमता, ताकद मला तुम्ही प्रदान करा. आणि अशी प्रार्थना करण्यासाठी हा 65ची पूजा आहे. विठ्ठला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की एकूण 64 असलेल्या कला मनुष्य आयुष्यभर, मी सगळे कलाकार, आणि कलाकार जर कलाकार असेल तर त्याच्याजवळ कुठली तरी एक कला आहे आणि त्या कलेचा आविष्कार करून तो पोट भरत असतो. पण या भगवंतानी ज्या ज्या 64 कलांचं वर्णन केलं, बरं का, या सगळ्या कलांचा उपयोग संसारामध्ये, भौतिक याच्यामध्ये वृद्धिंगत होत असताना, व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना त्याच्यासाठी झाला. पण तरी सुद्धा एक कला अशी आहे की जी या संसारातून निवृत्त होताना ती हाताशी आल्याशिवाय हा जन्म पूर्ण होत नाही. आणि त्या कलेचं नाव 65वी आहे. विठाला हाच चांगदेव 65चा भावार्थ सुद्धा आहे. अर्थात 65 बद्दल जितकं काही थोडक्यामध्ये सांगायला पाहिजे मी सांगितलं. बरेच जणांना याच्याविषयीचे मला प्रश्न विचारले गेले होते. म्हटलं मी कीर्तनातूनच या विषयावर थोडा प्रकाश झोत टाकेल. माझ्या परीने अल्पमतीने जे मला काही समजलं आहे ते सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. असा असताना आपण सगळ्यांनी प्रार्थनाही केली त्यांच्या दीर्घायुष्यासाठी. पुढे जाऊया. ज्या सत्कार मूर्तीचा आपण सत्कार या ठिकाणी केला, गुरुवर्य शारंगधरजी महाराज. शारंगधर प्रत्यक्ष हे भगवान विष्णूचं या कृष्णाचं नाव आहे. शारंग या शब्दाचा अर्थच मुळात धनुष्य, एक शस्त्र आहे, बरं का. आणि तुम्हाला सांगतो की प्रत्यक्षात रणांगणावरती हातामध्ये धनुष्य घेऊन युद्ध केलं जाते. पण संसारामध्ये सुद्धा रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणून एक
स्ट्रगल, एक संघर्ष माणसाचा चालत असतो. आणि म्हणून एका सुंदर भाषेमध्ये असं बोललं जाते की अमुक एखाद्या कार्याचं धनुष्य त्यांनी पेललं आहे, बरं का. आणि हे जे कार्याची धुरा किंवा हे जे धनुष्य त्यांनी पेललं आहे, याचा एक छोटासा मला आवडला असा अर्थ एक तुम्हाला मला सांगायचा आहे आणि मग अभंगाकडे जायचं आहे. मी हा माझ्या तर्काने केलेला अर्थ आहे, बरं का. माझा अर्थ तार्किक आहे, हा मी जो काही सांगतोय हा असाच असला पाहिजे असं जरुरी नाही आहे. शारंगधर या शब्दामध्ये मी हा पहिला शा अक्षर ज्या वेळेला पाहतो आणि त्याचा संबंध महाराजांशी जोडून पाहतो, त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी, त्यावेळेला मला असं वाटते की हा शा अक्षर शाळा या अर्थाने घेतलं पाहिजे. मी असं याच्यासाठी म्हटलं, बरं का, की शारंगधर महाराजांचं जीवन म्हणजे प्रत्यक्ष चालती बोलती शाळा आहे असा माझा अनुभव आहे. विठाला विठाला शाळेतूनच विद्यार्थी घडत असतात, बरं का. पण एक नारद असे होते की त्रिभुवनामध्ये चालतं बोलतं मूर्तिमंत भक्तीचं विद्यापीठ, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचं विद्यापीठ, बरं का. तसं महाराजांनी एक शिस्त, एक वळण इथे या ठिकाणी त्या आपल्या शाळेच्या याच्यातून लावलेलं आहे. ही कुठली 4 भिंतींची शाळा नाही. मग तुम्ही पाहिलं सकाळी आपण ऐकलं पण की इथे काही विद्यार्थी घडवले गेले. पण एक असते पहा, कुंभार मडकं घडवतो किंवा कारागीर एखादा घराचं बांधकाम करतो, पण एखाद्याने घर बांधलं पण ते नुसतं तसंच सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेलं घर जर पडू दिलं तर त्या घराची मजा नाही येत तोपर्यंत, जोपर्यंत त्याला रंग दिला जात नाही. म्हणून नुसता विद्यार्थी शिकवून उपयोग नाही, त्या विद्यार्थ्याच्या जीवनात जोपर्यंत रंग भरला जात नाही तोपर्यंत माणसाला जीवनाचा खरा आनंद मिळत नाही. म्हणून शारंग ह्या रंग र अक्षराचा अर्थ त्यांनी या ठिकाणी केवळ विद्यार्थीच घडवले नाही, त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनात परमार्थाचा पांडुरंग घडवला आहे. विठाला अक्षर आहे ग. हे ग एक गमक आहे, एक रहस्य आहे जीवनाचं. आणि हे रहस्य जीवनामध्ये सगळ्यांनाच कळते असं नाही आहे. इथे तुम्ही आम्ही जितके लोक आहेत इतक्या सगळ्यांचा अनुभव भिन्न भिन्न आहे की नाही, भिन्न भिन्न आहे. मी एक उदाहरण सांगू का तुम्हाला 2 मिनिटांमध्ये, थोडंसं स्पष्ट व्हावं याच्यासाठी. माझ्या समोर सगळे बुजुर्ग मंडळी आहे, कितीतरी उन्हाळे पावसाळे खाल्लेले लोक हे आहेत, बरं का. मी एकदा असंच शब्द प्रयोग ऐकला एका व्यक्तीच्या तोंड, बुजुर्ग माणूस, आणि त्यांनी म्हटलं हा संसार मोठा वाईट आहे, मोठा वाईट आहे. मी म्हटलं ठीक आहे, आपण हीच गोष्ट संत मंडळींना विचारून पाहू. तिथे प्रमाण पाहिले, मला सापडलं संसार दुःख मूळ, बरं का. त्याच्यानंतर एक दुःख बांधवडी आहे हा संसार. अहो, ज्या वृक्षाची मुळच मुळात दुःखाची आहे त्याला सुखाचे फळ कसे लागतील, आहे की नाही. हे असं झालं की बाभुळीच्या झाडाला आंबे लागल्यासारखं चमत्कार झाला. बर, ही व्यक्ती माझ्या समोर जी बोलते आहे, जे लोक 4-5 बसलेले आहेत, त्याच्यातल्या एकांना मी पुन्हा विचारलं, म्हटलं बाबा संत मंडळी असं संसाराबद्दल बोलतात, तुमचं म्हणणं काय आहे. ते म्हणले महाराज मला विचारलं का. हा म्हटलं तुम्हालाच विचारलं बाबा. म्हणले खरं सांगू का. म्हटलं खरंच सांगा. म्हणले खरं असं आहे की संसार मोठा वाईट हो महाराज. म्हटलं वाईट म्हणजे कसा हो. म्हटले इतका बेकार की असा टाइम कोणत्या दुश्मनावर नाही. म्हटलं मग. म्हणे महाराज तुम्हाला काय सांगू, जाऊ द्या, ते आता बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मीच आहे तर चालू. म्हटलं बाबा जाऊ द्या, सोडा, मला तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काय आहे की हे संसार इतका वाईट आहे. म्हटले मग मी आता केव्हाचं काय सांगतोय. म्हटलं मग एक काम करा, तुमचा हा अनुभव मला न सांगता तुमच्या आपल्या पोराला सांगा आणि त्याला सांगा बेटा मी फसलो, शहाणा असशील तर लग्न करू नको. किती बाप आणि किती आई आहे तुमच्यातले सांगा बोट वर करून. उलट आपली इच्छा काय आहे, ज्या खड्ड्यात आपण पडलो त्याच्यात पुरं खानदान पडलं की आपण कृतकृतस्य भारत. विठाला प्रत्येकाला असं वाटते माझ्या मुलाने माझ्यासारखी शेती करावी, नोकरी करावी, संसार करावा.
पण याच्यातून एक सद्गुरू, एक संत अशी आई आहे की याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. हा एक वेगळा वर्ग आहे बरं का. आणि हा वसा, हा धनुष्य घडवणे, रंगवणे आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला हे रहस्य समजून सांगणे, असं धनुष्य ज्यांनी धरून ठेवलंय ते आमचे शारंगधर महाराज आहे, अशी आम्ही त्यांची व्याख्या केली. त्याच्यात आणखीन सुवर्ण योग असा की तुम्हाला सर्वांना माहित आहे, जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज गुरुवर्य हरिभक्तपरायण संजय महाराज देहूकर, त्यांचे सुपुत्र, हे सगळी मंडळी या ठिकाणी आहे. तुम्ही सगळे मायबाप, ज्ञानी, कीर्तनकार, भागवतकार हे जरी टाळ घेऊन उभे असले तरी हे सगळे अशी त्या पठडीत तयार झालेली मंडळी आहे. आणि मला जेव्हापासून माहिती पडलं की माझं कीर्तन आहे तेव्हापासून जे पाय थरथर कापताय ते अजूनपर्यंत काही स्थिरावत नाही आहे. पण काय करू, पायिक आहे, आज्ञा झाली, ती सेवा आपल्याला करायची आहे. म्हणून थोड्या वेळामध्ये, तुमचा जास्ती वेळ न घेता 1 तासामध्ये मी अभंगाचा भावार्थ सांगून माझी सेवा संपवणार आहे. विठाला हो. जो अभंग मी तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी निवडला आहे 65च्या निमित्ताने, अभंग तुमच्या बहुतांच्या परिचयाचा असेल, कारण सगळी अभ्यासू आणि ज्ञानी मंडळी आहे. या अभंगाचं जर प्रकरण पाहिलं, वरवर पाहता लक्षण जर शोधून काढलं तर लक्षणावरून असं लक्षात येते की हा संत प्रकरणातला अभंग आहे. इथे या अभंगामध्ये संताचा कुठेही शब्दप्रयोग नाही बरं का. पण कधी कधी असं जर नसेल तर लक्षणावरून लक्षाकडे जाता आलं पाहिजे. आणि म्हणून ते पॅरामीटर किंवा तो जर या ठिकाणी प्रमाण लावलं तर हा अभंग संतपर आहे हे सिद्ध होते. विठाला या संसारामध्ये तुम्ही आम्ही सगळे संसाराच्या दृष्टीने अनुभवी लोक आहोत, अनुभवी बुजुर्ग लोक आहेत. त्या त्या क्षेत्रात अनुभव, यांना वादनाचा आहे, यांना गायनाचा आहे बरं का, प्रत्येकाचे अनुभव आहेत. पण प्रश्न असा आहे की मला आलेला अनुभव हा खरंच सत्य आहे का, याला मी कुठेतरी तपासून एकदा पाहिलं पाहिजे. कारण कधी कधी असं होते की आलेला अनुभव हा खराच तसा असेल असं सांगता येत नाही. म्हणून माणसाला जीवनामध्ये जर कोणते अनुभव यावे, कोणते अमुक कसा आहे, ढमुक कसा आहे आणि हे काय ते काय, हे अनुभव नाही. माणसाला जीवनामध्ये फक्त 3 अनुभव यावे. या मनुष्य जन्मात 3 अनुभव आले पाहिजे. त्याच्यातला पहिला अनुभव आहे स्वप्रचिती, अहम प्रचिती ज्याला म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे जगत प्रचिती आली पाहिजे, इदम प्रचिती. आणि मग तिसरा टप्पा आहे परमात्मा किंवा देवाविषयीची प्रचिती आली पाहिजे. मग आता इथून जर सुरुवात केली जिथे आपली स्वतःचीच आपल्याला काही प्रचिती नाही आहे की आहे असेल तर बघा मलाही सांगा. अहम प्रचिती आपल्या स्वतःविषयीची काय, अध्यात्माची सुरुवातच मुळामध्ये या प्रश्नाने होते. समर्थ रामदास एका श्लोकामध्ये मोठं सुंदर म्हणतात, मी कोण कोठोने आलो कसा हो, मी कोण कोठोने आलो कसा हो, श्रीपुत्र स्वप्नातची गुंतलो हो, ऐसे कळोने मन हे विटेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. मी कोण आहे, या मीचा प्रथम शोध जिथे आरंभ होतो आणि तो जर कळला, त्याच्याविषयीची प्रचिती आली तर ती अहम प्रचिती आहे. विठाला अशी प्रचिती आपल्याला आहे बरं का. देहच मी आहे अशी प्रचिती तुमच्या आमच्या जवळ आहे. पण हा देह नाशिवंत आहे आणि ते परमतत्व अविनाशी आहे आणि मी म्हणजे शरीर नाही. मग मी कोण आहे, सचिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम.
स्वतःच्या ठिकाणी का मी देह का मी आत्मा याच्याविषयीची नक्की काय आहे याची प्रचिती येणं गरजेचं आहे. आणि मी हे सरे हा देह मी नाही बरं का. एखाद्या पक्षाने जसं एखाद्या झाडावर येऊन बसावं, एखाद्या पांथस्थानी ग्रामपंचायतच्या किंवा धर्मशाळेच्या ओट्यावर रात्रभर झोपावं, पण त्याला माहित आहे की हे बिल्डिंग आपली नाही, हे झाड आपलं नाही, म्हणून तो त्या ठिकाणी ज्या पद्धतीने राहतो त्याच पद्धतीने आपल्याला राहता आलं पाहिजे. पण आपल्याला तसं जमत नाही. काही जरी झालं, जीव जायची वेळ आली तरी हा देह सोडण्याची इच्छा कोणाची होत नाही. विठाला अहम प्रचितीच्या बाबतीत मी थोडंसं बोललो. विषय थोडे किचकट आहे, मला कल्पना आहे तुम्हाला सगळ्यांना याचा कंटाळा येईल बरं का. पण मला नेहमी असं वाटते क्षेत्राच्या ठिकाणी अशाच प्रकारची चिंतन झाले पाहिजे बरं का. इदम जगत प्रचितीच्या बाबतीत थोडंसं बोलूया. मी देहाच्या बाबतीत बोललो की आपण देहधारणेने हा देहच मी आहे अशा भ्रामक संकल्पनेमध्ये आहोत आणि तीच आपली अजूनही गेलेली नाही. त्याच्यासाठी आपल्याला अनुभवाची गरज आहे. दुसरा भाग सांगितला, हे जगत म्हटलं गेलं असं ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. हा, मला एकाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज तुम्हाला बोलायला काय लागते मोठे मोठे शब्द. हा, तुम्ही सहज बोलून गेले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, पण तुम्हाला माहित आहे जर समजायचं असेल तर जरा माझ्या शेतात या, समजते तुम्हाला जग खरं आहे की खोटं आहे. अरे बापा, जे प्रत्यक्ष डोळ्याने दिसते, ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो आहे की नाही, जे जे प्रमाण लावून पाहावे त्या त्या प्रमाणाने ते सिद्ध होते, स्पष्ट होते, अनुभवास येते. आणि जो कधी काळा का गोरा, उंच का ठेंगणा, जाळा का बारीक, सगुण का निर्गुण, ज्याच्याविषयी कोणतं दृश्य नाही, ज्याचं कोणतं नाम नाही, अशा पद्धतीचा न असलेला आहे म्हणावा. आणि जो सगुण स्वरूपाने जगत रूपाने समोर दिसतो तो नाही म्हणावा. तुमचं प्रवचन चालत नाही म्हणल्यावर बरं का. आम्ही त्याच्यासमोर एक शास्त्रार्थ म्हणून उदाहरणही ठेवलं. तुमची इच्छा असेल तर ऐकवतो. माऊलीने दिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसा सुवर्णाचा अलंकार झाला, जरी अलंकाराच्या रूपाने सुवर्ण आलं तरी ते सुवर्णच आहे, मडक्याच्या रूपाने ती मातीच आहे, वस्त्राच्या रूपाने कापूसच आहे. मग असं जर असेल तर मला सांगा, तुम्ही असंच म्हणता की हा भगवान असाच जगद्रूप झाला, तोच सगळ्यातून नटलेला आहे. मग जसं मडक्यामध्ये माती दिसून येते, कापडामध्ये कापूस दिसून येतो, अलंकारात जसा सोनं दिसून येतोय, तसं तुमच्या सृष्टीमध्ये देव दिसून येतो का? आणि देश दिसत असेल तर दाखवा. मुक्ताईने म्हटलं, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. शब्द कोणाचे आहेत? आईसाहेबांचे. तुम्हाला दिसलं? असा अनुभव तुमचा आहे? नाही म्हणा. विठाला आता जिथे देव आपला देह झाला, जगत झालं, आता तिथे परमात्म्याविषयीची काय बोलावं, परमात्म्याविषयीची काय प्रचिती सांगावी. अजूनही याच्यामध्ये देव आहे की नाही हे डिबेट आजही चालू आहे. ज्याला कोणत्याही प्रमाणाने स्पष्ट करावं. मी त्याच्यामध्ये तुमचाही वेळ घालवणार नाही आणि माझाही घालवणार नाही. पण जाता जाता तुम्हाला सांगून जातो की तुम्हाला जर समजा कोणी प्रश्न विचारला, जगात देव आहे का, म्हणा आहे. कुठे आहे मला सांगा. अंतुरलेला मुक्ताईनगर तालुक्यात. आणि जर त्याने शंका व्यक्त केली तर मी 7/12चा उतार दाखवतो. सरकारी दप्तरमध्ये रजिस्टर देव आहे, मी 33 कोटीतला असो की नसो. विठाला आता तुमच्या शंकांचं समाधान करून दिलं. मी एक सांगितलं तुम्हाला गोष्ट, बोलून गेलो, धावतो बोलतोय बरं का, विस्तार भयाने. देहाविषयीची अहम प्रचिती सांगितली, जगत प्रचितीविषयी बोललो आणि परमात्म्याविषयीच्या प्रचिती बोललो. पण या तिघीच्या बद्दलचं जे वर्णन केलं
ते जरी असं ऐकून वाचून सगळं माहिती असलं तरी ह्या विषयीचा अनुभव तुमचा आमचा नाही. आणि म्हणून असा ज्याचा अनुभव आहे त्याच्याविषयीचं चिंतन आजच्या अभंगाच्या पहिल्या ऐसा ज्याचा अनुभव, 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 हो ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा विश्वदेव सत्यात्मे, विश्वदेव सत्यात्मे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, ओ देवतया जवळी असे, देवतया जवळी असे. विश्वदेव सत्यात्मे, विश्वदेव सत्यात्मे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, शब्द तुम्ही ऐकले. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्व. या एका चरणामध्ये काही गुह्य असे चर्चा आहे, चिंतन आहे. पहिला शब्द जो आहे ऐसा, हा एक प्रश्नही आहे. ऐसा म्हणजे कैसा, बरं का? ऐसा तर मग कैसा. आणि ज्याचा, ज्याचा म्हणजे कोणाचा, ज्याच्याविषयी सांगतात आहे त्याचं वर्णन केलेलं नाही किंवा त्याच्या नावाचा निर्देश केलेला नाही. पण ऐसा ज्याचा अनुभव आहे. मग ऐसा म्हणजे कैसा, विश्वदेव सत्यत्व. अनुभव काय आहे, विश्वदेव सत्यत्व. मग असा अनुभव कोणाचा आहे, तुमचा माझा, आपला दोघांचाही नाही, ना तुमचा ना माझा. मग कोणाचा, याच प्रश्नाने ही लक्षणा संतांशी जुळते. म्हणून हा अभंग संतपूर आहे. विठाला तुमच्या आमच्याजवळ संसाराचे प्रगाढ असे मोठमोठे अनुभव असतील आणि जाऊ द्या, ते विचारायला बसू द्या तर काय कीर्तनाचा विस्तार होईल तुम्हाला काय सांगू, बरं का? मला त्याच्याकडे जायचं नाही आहे. अनुभव असतात, बरं का? हां, का माझा अनुभव सांगू महाराज? जाऊ द्या, विनोदाच्या पेक्षा आपण थोडं तत्वचिंतनाकडे जाऊ. कधी कधी काय होते, मी आधीच बोलून गेलो प्रस्तावनेमध्ये, अहम प्रचिती आपल्याविषयीची, जगताविषयीची आणि परमात्मा